हरे कृष्ण, जय शिवराय मंडळी. तुम्ही ना हापूस आंब्याचे लय गुणगाण ऐकला असाल, पण आज मी तुमका आमच्या कोकणातलो असो एक आंबो दाखवणार आहे जो हापूसच्या बरोबरीच आम्हासनी वाटतं. पण ह्याची तेवढी डिमांड वरच्या लेवलला नसता, ही गावच्या लेवललाच आहे. तर ह्याचं नाव आहे रायवळ. रायवळ आंबी म्हणतो मी ह्याका. पहिल्यांदा आंबो लय मोठं होतो, पण आता थोडं लहान झालं आहे. तर झाला कसं विषय, वरनं MSCBची लँड गेली आहे, त्याच्या वरच्या साईडला बांधी उगवलेत झाडावर. तर ती झाडावरची बांधी काढता नाही येत आहेत, बांध्यांनी पूर्ण जीव खाल्ला नाही. ह्यो आंबो आहे ना, ह्यो थंड आहे. आपलं हापूस आंबो ना थोडं उष्ण ह्याचं असतं, पण ह्या आंब्याची प्रकृती ना थोडी थंड स्वरूपाची आहे. आता ना एक पिकलेला आंबो गावला याच्यात, तर तुम्हाला मी लगेच तो दाखवतोय कसं चवीक आहे तो. तर सर्वात आधी याचं चीक काढून टाकू लागतं, म्हणजे वरती डेटाचा जो भाग आहे ना तो काढून टाकू लागतं. गोडीक जबर आहे आंबो, एकदम केशरी केशरी झालो आहे. झाड पिकू आंबा आहे हो. तुम्हाला आता जर रायवळबद्दल माहिती देत आहे, तर रायवळ म्हणजे ही एक जात नाही आहे ॲक्च्युली. हो एक कोयीतनं जो उगवताना आंबो त्याकाच रायवळ बोलतात. समजा तुम्ही हापूस आंबो खाल्ला, त्याची कोय जमिनीत टाकला आणि त्याच्यातनं रोप उगवला, तर त्याका हापूसचेच आंबे लागतील असं आपण सांगू शकत नाही. तो रँडमली खायचो तरी त्याची जात वेगळी बनणार. तर विषय असो की त्या कोयीतनं नॉर्मल रोप उगवता आणि त्याचीच वाढ होऊन त्याच्यावर आंबे धरतात, त्याका रायवळ बोलतात.